24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करत 11,37,961 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तब्बल एकूण 100 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारू विक्री करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 30/3/2024 ते 2/4/2024 या कालावधीमध्ये एकूण 95 गुन्हे दाखल करून 100 आरोपींच्या ताब्यातून 11,37,961 रुपये किमतीची देशी विदेशी गावठी हातभट्टीची दारू व एक स्विफ्ट कार जप्त केली आहे। तर आणखी पुढेही ही कारवाई चालू राहणार आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।